आज आपण साऊथ कोरियन मूव्ही द वेलिंग जी 2016ची रिलीज आहे ती एक्सप्लेन करणार आहोत. या मूव्हीची IMDb रेटिंग 7.4 आउट ऑफ 10 आहे आणि द वेलिंगला वन ऑफ द मोस्ट अनसेटलिंग मूव्ही मानल्या जाते. या मूव्हीचं ना मंडळी असं एक एक्झॅक्ट सॅटिस्फाईंग एक्सप्लेनेशन नाही. इवन मूव्हीचे डायरेक्टर नॉ हॉंग जिन त्यांनी पण त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं आहे की ही मूव्ही ओपन एंडिंग आहे, म्हणजेच व्ह्यूअर्स त्यांच्या अकॉर्डिंग या मूव्हीची थेअरी एक्सप्लेन करू शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या मूव्हीच्या सुरुवातीला एका जपानी पर्सनला आपण बघतो जो काट्यात एका किड्याला अडकवून मासे पकडताना आपल्याला दिसतो. नेक्स्ट मॉर्निंग आपण एक फॅमिली बघतो ज्यात एक पोलीस ऑफिसर जॉंगू याला आपण बघतो. ते फॅमिलीसोबत ब्रेकफास्ट करताना त्यांना एक मेसेज येतो. तो मेसेज असा असतो की त्याच गावात एक मर्डर रिपोर्ट झाला आहे, म्हणून जॉंगू लवकरच तिथं पोहोचतात आणि मर्डरर ऑलरेडी अरेस्टेड असतो. मर्डररच्या हातात बेड्या असतात आणि तो जरा विचित्रच कंडिशनमध्ये तिथं बसलेला आपल्याला दिसतो. ज्याचं पूर्ण शरीर रक्ताने माखलेलं असतं, शरीरावर फोडं आणि त्यात पूर्ण पस भरलेला असतो. त्याचे डोळे पण पूर्ण ब्लँक असतात. मर्डरचा क्राईम सीन बघून आपण गेस करू शकतो की मर्डररची वाईफ जोसी हिचा खून त्या घरात झालेला नसून तर तिला आधी दुसऱ्या ठिकाणी मारून इथे फरफटत आणलेलं असतं आणि याशिवाय मर्डररने विक्टीमवर 20 वेळा चाकूने प्रहार केलेला असतो. म्हणून मग कंप्लीट इन्व्हेस्टिगेशनसाठी पोलीस ऑफिसर जिथं हा क्राईम घडला तिथं इन्व्हेस्टिगेशनसाठी जातात आणि जॉंगूला तिथं काही विचित्र गोष्टी दिसतात, जसं सुकलेल्या पानांना सुताने बांधून ठेवलं आहे वगैरे. नेक्स्ट सीनमध्ये जॉंगूचा कलिक त्याला एका हंटरची गोष्ट सांगतो. तो बोलतो की त्याने जंगलामध्ये एका जपानी माणसाला बघितलं जो प्राण्यांचं कच्चं मांस खात होता आणि अर्धनग्न अवस्थेत फिरत होता. त्याचे डोळे एकदम भयानक होती, जसा एखादा शैतानच. कलिकच्या मते त्या जपानी माणसानेच हा खून केलेला असावा, पण जॉंगू त्याला हे बोलून टाळतो की मे बी त्याने जंगली मशरूम खाल्ला असावा म्हणून त्याची अवस्था तशी झाली असावी. तेव्हाच पोलीस स्टेशनची लाईट जाते आणि जॉंगूला पोलीस स्टेशन बाहेर एक नेकेड मुलगी दिसते. घाबरून जॉंगू आणि त्याचा कलिग ओरडतात. बाहेर जाऊन चेक करतात तेव्हा ती मुलगी तिथं नसते. त्या घटनेनंतर जॉंगू खूप घाबरलेला असतो आणि म्हणून मग त्याला रात्रीला नाईटमेअर्स येतात. यानंतरच्या सीनमध्ये आपण जॉंगूला त्याच्या वाईफ आणि मुलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना बघतो. नेक्स्ट नाईट आणखी एक दुर्घटना रिपोर्ट होते ज्यात एक घर पूर्ण जळलेलं आपल्याला दिसतं आणि जॉंगूला ही खबर भेटल्यामुळं तो पण त्या स्पॉटला रिपोर्ट करतो. तिथं जॉंगू आणि त्याच्या कलिगला आपण एकदम घाबरलेल्या अवस्थेत बघतो. तेव्हाच तिथे अजुंबा नावाची बाई त्याच्यावर हल्ला करते. तिच्या फेसवर पूर्ण राख लागलेली असल्यामुळं तिचा फेस पूर्ण काळा दिसतो. या घटनेनंतर जॉंगू इतका घाबरलेला असतो ना की तो घटनास्थळावर एकदम जोरजोरात ओरडायला लागतो. तेव्हा मग त्याला असं बघून सगळे लोक त्याची टिंगल उडवतात की तो एक पोलीस ऑफिसर असून असा भित्र्यासारखा वागतोय. पोलीस स्टेशनला परत आल्यानंतर जॉंगूला रिअलाईज होतं की पोलीस स्टेशन बाहेर काल जी नेकेड लेडी त्याला दिसली ती अजुंबाच होती. नेक्स्ट सीनमध्ये आपण अजुंबाला फासावर लटकलेलं बघतो. पोलीस इन्व्हेस्टिगेशननंतर आपल्याला माहिती पडतं की अजुंबाची डेथ फासावर लटकल्यामुळं नाही तर तिला चाकू मारल्यामुळं झाली. गाववाल्यांचं म्हणणं होतं की आधी अजुंबा नीट होती, पण जेव्हापासून त्या जपानी माणसाची नजर तिच्यावर पडली तेव्हापासून ती असं बिहेव करत होती. इथं नोटीस करण्यासारखी गोष्ट ही होती की अजुंबाच्या बॉडीवर पण तसेच फोडं आपण बघतो जसे त्या मर्डररच्या बॉडीवर होती. गाववाल्यांच्या मते अजुंबानेच मरण्याआधी त्या घराला जाळून त्या घरात राहणाऱ्या फॅमिली मेंबर्सला मारलं. म्हणजे इथं आपण एक पॅटर्न बघतो. आधी तर विक्टीमला फोडं येतात, मग तो पर्सन पागल होऊन काही आणखी लोकांचा मर्डर करून स्वतः मरतो आणि दोन्ही केसेसमध्ये एक कॉमन फॅक्टर तो म्हणजे जपानी माणूस. नंतरच्या सीनमध्ये आपण जॉंगूला त्या जळलेल्या घराच्या बाहेर नो ट्रेसपासिंगसाठी बघतो. तिथं त्याला एक व्हाईट क्लॉथ घातलेली मुलगी दिसते. ती जॉंगूशी बोलण्याचा प्रयत्न करते. ती जॉंगूला क्राईम सीनवर नेऊन सांगते की कसं अजुंबाने त्या घरात राहणाऱ्या लोकांना जाळून मारलं
आणि ती क्लेम करते की तिने हा इन्सिडंट्स होताना बघितला. तिच्या मते सगळ्या मागं तो जपानी माणूस आहे जो भूत आहे आणि तो लोकांना मारून त्यांचं रक्त पितो. आणि ती सांगते की जर तुम्ही त्या जपानी माणसाला परत परत बघत असाल तर याचा अर्थ तो तुम्हाला स्टॉक करतोय. त्याची नेक्स्ट शिकार तुम्ही असणार. जॉंगूला वाटतं की त्याला या क्राईमचा एक आय विटनेस भेटला आहे, पण नेक्स्ट सेकंडमध्येच ती मुलगी तिकडून गायब झालेली दिसते. आपण बघतो की जॉंगूला त्या जपानी माणसाचे नाईटमेअर्स येतात, ज्यात तो जपानी माणूस प्राण्यांचं कच्चं मांस खाताना दिसतो. तर मंडळी, इथे ना मूवीची स्टोरी खूप कॉम्प्लिकेटेड होते. मीन्स आपल्याला समजायलाच येत नाही की ज्याही घटना घडत आहेत त्या एखाद्या आजारामुळे घडत आहेत की यामागे खरोखरच तो जपानी माणूस आहे आणि काय तो खरोखरच भूत आहे. नेक्स्ट सीनमध्ये आपण जॉंगूच्या मुलीला आजारी बघतो. केसच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी जॉंगू आणि त्याचा कलिग त्या हंटरला भेटतात, ज्याची स्टोरी जॉंगूला त्याच्या कलिगने सांगितलेली असते. हंटर परत त्या सगळ्या गोष्टी रिपीट करतो आणि त्याच्या मते तो जपानी माणूस नसून एक शैतान आहे. म्हणून मग हंटरच्या मदतीने जॉंगू त्याच्या कलिगसोबत त्या जपानी माणसाला भेटायचं ठरवतो. तेव्हा ते जंगलात जातात. तेव्हा त्यांना वाघाची अर्धी खाल्लेली बॉडी दिसते आणि तेव्हाच तिथे जोरदार पाऊस येतो. हे बघून हंटर तिकडून पळ काढण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याच्या अंगावर वीज कोसळते. म्हणून मग जॉंगू त्याच्या कलिगच्या हेल्पने त्या हंटरला हॉस्पिटलला नेतो. तिथं आपण फर्स्ट क्राईमच्या मर्डररची डेथ एका स्ट्रेंज वेने झालेली बघतो, ज्यात त्याचे पूर्ण बॉडी ऑर्गन बाहेर आलेले असतात. सेम नाईट जॉंगूला त्याच्या मुलीचा रडण्याचा आवाज येतो, कारण तिला स्वप्नात दिसतं की कोणीतरी अनोळखी व्यक्ती तिच्या घरात शिरू पाहतोय आणि ह्योजिंग यासाठी त्याला मनाई करत आहे. नेक्स्ट मॉर्निंग ह्योजिंगचं बिहेवियर एकदम वेल्डली चेंज झालेला आपण बघतो, ज्यात ब्रेकफास्टमध्ये ती एकटीच खूप सारी फिश खाते, जे युजली तिला पसंत पण नसायची. म्हणून फॅमिलीला वाटतं की तिच्या अंगात कोणतीतरी वाईट आत्मा आहे आणि तिला पजेस केला आहे. म्हणून ते तिला शमनकडे न्यायचं ठरवतात. कोरियन कल्चरमध्ये शमन एक प्रकारचा बाबा किंवा मांत्रिक जो झाडफूक करून भूतांना पळवतो. नेक्स्ट सीनमध्ये जॉंगू त्याच्या कलिग आणि कलिगच्या नेफ्यूला घेऊन त्या जपानी माणसाच्या घरी जातो. नेफ्यू एक असिस्टंट पास्टर असतो, त्याला जपानी भाषा येते. तिथं गेल्यावर घरी कोणीच नसतं आणि आपल्याला तिथं काही सटानिक रिच्युअल्सच्या गोष्टी दिसतात. सटानिक बुक्स, शैतानाच्या मूर्ती. नेक्स्ट रूममध्ये जॉंगूचा कलिग जेव्हा जातो तेव्हा त्याला असं काही दिसतं जे बघून तो पूर्णपणे शॉक होतो. त्या रूममध्ये त्या लोकांचे फोटोज असतात ज्यांची इतक्यात डेथ झाली. तेवढ्यात अचानक त्या जपानी माणसाचा कुत्रा त्यांच्यावर अटॅक करतो आणि ते लोक त्यांचा जीव वाचवतात. नंतर तिथं जपानी माणूस येऊन त्याच्या कुत्र्याला सांभाळतो. तेव्हा ते लोक त्या जपानी माणसाला सॉरी बोलून लवकरच तिकडून निघतात. जेव्हा ते कारमध्ये पोहोचतात तेव्हा जॉंगू त्याच्या कलिगला असं शॉक बघून त्याचं यामागचं रिझन विचारतो. तर तो सांगतो की त्याला त्या जपानी माणसाच्या रूममध्ये इतक्यात डेथ झालेल्या लोकांचे फोटोज दिसले, सोबतच नेक्स्ट विक्टिमचं काही सामान पण दिसलं, ज्यात जॉंगूच्या मुलीचा शू पण त्याला दिसतो. हो मंडळी, म्हणजे त्या जपानी माणसाचं नेक्स्ट विक्टिम जॉंगूची मुलगी असणार होती. जॉंगू घरी जाऊन त्याच्या मुलीला भेटतो आणि तिला विचारतो की तिच्या पायाचा एक शू गायब आहे का. त्यावर ती काही उत्तर देत नाही. मग तो विचारतो की तू त्या जपानी माणसाला कधी भेटली आहे का. त्यावर ती हो असं उत्तर देते. त्यानंतर जॉंगू तिला खूप प्रश्न विचारतो. तेव्हा त्याची मुलगी त्यावरच ओरडायला लागते आणि त्याला लूजरसुद्धा बोलते. ॲक्च्युली जॉंगू इतका चांगला पोलीस ऑफिसर नसतो, पण त्याची मुलगी त्याला ॲज अ हिरो म्हणूनच बघायची. पण आजच्या तिच्या बिहेवियरने जॉंगूला लक्षात आलेलं होतं की कुछ तो गडबड है. तेव्हा मग जॉंगू त्याच्या मुलीची ड्रॉइंग बुक चेक करतो. तेव्हा त्याला त्यात विचित्र ड्रॉइंग्स दिसतात, जसं की रेड आय डेमनचा फोटो, शैतानचे स्केच. म्हणून मग ते ह्योजिंगची बॉडी चेक करतात. तिथे त्यांना तिच्या मांडीवर ते फोड दिसतात आणि जॉंगू काही विचार करणारच त्याआधीच ह्योजिंग जॉंगूवर ओरडायला लागते की ही वॉज ट्राईंग टू चेक आउट हर बॉडी आणि हे पण बोलते की शी विल किल हिम. या गोष्टीमुळं जॉंगू खूप हर्ट होतो आणि म्हणून मग तो नेक्स्ट मॉर्निंग त्या जपानी माणसाच्या घरी जातो आणि त्याचं घर चेक करतो.
तेव्हा त्याला तिथे फोटोज वगैरे नाही मिळत, पण तो जपानी माणूस बोलतो की त्याने ते फोटोज जाळून टाकले आणि जर तो त्याचं इथं असण्याचं रिझन सांगेल तर जॉंगू त्याच्यावर विश्वास करणार नाही. रागात फणफणत असलेला जॉंगू एक कुऱ्हाड घेऊन त्या जपानी माणसाच्या घराची तोडफोड करतो. तेव्हा अचानक जपानी माणसाचा कुत्रा त्याच्या गळ्यात बांधलेली साखळी तोडून जॉंगूवर अटॅक करतो आणि म्हणून मग जॉंगू कुऱ्हाडीने त्या कुत्र्याला मारून टाकतो आणि जपानी माणसाला धमकावतो की जर तो 3 दिवसाच्या आत हे गाव सोडून गेला नाही तर त्याचा पण असाच हाल होईल. पण तो जपानी माणूस पूर्ण सीनमध्ये एकदम शांत असतो, तो एकही शब्द बोलत नाही. तर दुसरीकडे ह्युजिंगची अवस्था आणखीनच खराब झालेली आपण बघतो. तिच्या शरीरावर फोडांचं प्रमाण वाढत होतं. एका दिवशी आपण जॉंगूच्या घराच्या बाहेर कोणतरी कापलेली बकरी टांगून गेलंय असं बघतो आणि सेम टाईमला जॉंगूला एक स्ट्रोक येतो, ज्यात तो टेम्पररीली पॅरालाइज होतो. म्हणून मग घरचे लोक ह्युजिंगला शेजाराकडे ठेवून जॉंगूला हॉस्पिटलला नेतात. जसा जॉंगू शुद्धीवर येतो तो लगेच घरी येतो आणि आपण बघतो काय की ह्युजिंगने शेजाऱ्याला चाकूने स्टॅब केलंय. या घटनेनंतर त्यांची पूर्ण खात्री होते की ह्युजिंगमध्ये कोणतरी वाईट आत्मा आहे. म्हणून मग ते शमनला बोलावतात आणि तो एक विचित्र पूजा करतो, ज्यामुळे ह्युजिंगला खूप त्रास होतो. हे बघून जॉंगू ती प्रोसेस थांबवते. शमन बोलतो की ज्या आत्म्याने ह्युजिंगला पजेस केलंय ती एकदम शक्तिशाली आहे आणि तो जपानी व्यक्ती मनुष्य नाही तर एक भूत आहे आणि ते भूत पळवण्यासाठी त्यांना एक मोठी पूजा करावी लागेल आणि त्यासाठी तो एका मोठ्या रकमेची डिमांड करतो. जॉंगू त्याला पैसे देण्यासाठी रेडी होतो. तेव्हा शमन त्याला वॉर्न करतो की रिच्युअलला मध्येच इंटरप्ट करू नये. तो सांगतो की तो जपानी माणूस एक वाईल्ड घोस्ट आहे, जसे आपण मासे पकडतो तसंच तो भूत त्याचे विक्टिम्स असा रँडमली चूज करतो आणि मग तो शमन एक विचित्र रिच्युअल करून ती पूजा वाईट कोंबड्यांसोबत स्टार्ट करतो. ॲट द सेम टाईम तो जपानी माणूस काळ्या कोंबड्यासोबत एक रिच्युअल करतो. तेव्हा या प्रोसेसमध्ये ह्युजिंगला आपण खूप त्रासात बघतो आणि दुसरीकडे तो जपानी माणूस एका पार्क चुबे नावाच्या व्यक्तीचा फोटो ठेवून एक रिच्युअल करतो, जसं की तो त्या पार्कच्या आत्म्याला त्याच्या शरीरातून बाहेर काढतोय आणि येस, पार्कची बॉडी एका कारमध्ये असते. मीनवाईल शमन जोरजोरात मंत्र बोलतो आणि फायनली तो काही खिडे एका लाकडी स्लॅबमध्ये ठोकतो. तेव्हा आपण बघतो की जसं तो हे खिडे त्या लाकडामध्ये ठोकतोय तसा तसा तो जपानी माणूस तडफडतो आणि सोबतच ह्युजिनला पण खूप त्रास होतो आणि प्रोसेस सुरू असताना आपण बघतो की जपानी माणूस आता मरणारच. तेव्हा ह्युजिन तिच्या वडिलांना ही प्रोसेस थांबवायला सांगते आणि जॉंगू त्याच्या मुलीला असं त्रासात बघून ती प्रोसेस तिथेच थांबवतात आणि सगळ्यांना तिकडून हकलवून लावतो. मग ह्युजिंगला हॉस्पिटलला घेऊन जातो आणि दुसरीकडे तो जपानी माणूस आपण खूप घायाळ झालेला बघतो आणि त्याच्याजवळ आपण त्या व्हाईट क्लॉथवाल्या मुलीला, जिला आपण मूवीच्या सुरुवातीला बघितलेलं होतं, तिला बघतो. यानंतर जॉंगू एका पास्टरशी कन्सल्ट करतो. तेव्हा पास्टर बोलतो की मे बी तो जपानी माणूस एक भूतच आहे. त्यानंतर जॉंगू त्यासोबत काही लोकांना घेऊन त्या जपानी माणसावर हल्ला करायला जातो. तेव्हा त्यांना जपानी माणसाच्या घरी पार्क चुबे दिसतो, जो एका झॉम्बीसारखा दिसतो. पार्क सगळ्यांवर अटॅक करतो आणि तो जॉंगूवर अटॅक करणारच त्याआधीच त्याची आपोआप अचानक खाली पडून डेथ होते आणि हे सगळं तो जपानी माणूस दुरून लपून बघत असतो. तेव्हा अचानक जॉंगूची नजर त्यावर पडते. मग काय, सगळे लोक त्या जपानी माणसाला पकडायला जातात. तेव्हा तो इकडे तिकडे पडतो. असं करताना ते लोक एका उंच कडेवर पोहोचतात. तेव्हा आपण बघतो की तो जपानी माणूस त्या क्लिफवरून खाली पडतो आणि रडतो आणि आपण परत त्या व्हाईट ड्रेसवाल्या मुलीला बघतो, जी जपानी माणसाला बघून स्माईल करत असते. त्यानंतर तो जपानी माणूस त्या व्हाईट ड्रेसवाल्या मुलीला फॉलो करतो. त्यानंतर आपण बघतो की जॉंगू आणि बाकी सगळे त्यांच्या कारमध्ये परत येतात. तेव्हा त्यांची गाडी एका पर्सनला ठोकर मारते. म्हणून मग ते खाली उतरून बघतात तर तो पर्सन दुसरा तिसरा कोणी नसून तो जपानी माणूसच असतो. जॉंगू आणि इतर सगळ्यांच्या मनात त्याच्याविषयी तर राग असतोच, म्हणून मग ते त्याला खाईत फेकून देतात. मे बी त्याची तिथं डेथ झाली असावी. नेक्स्ट सीनमध्ये आपण त्या शमनला बघतो, जो बोलतो की मूर्ख माणूस शेवटी त्याला फसवण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात अडकला आणि दुसरीकडे आपण बघतो की जॉंगूची मुलगी पण आता बरी व्हायला लागली
आणि असं वाटत होतं की आता सगळं नीट झालंय. आता शमन जॉंगूच्या घरी जाणारच तेव्हा आपण त्याच्या नाकातोंडातून रक्त येताना बघतो आणि तिथं ती व्हाईट ड्रेसवाली मुलगी पण असते. मे बी तीच तिच्या पावरने शमनसोबत हे सगळं करत असावी. मग ती शमनला तिथून पळून जायला सांगते आणि शमन तिथून पळून जातो. शमन लगेच जॉंगूला कॉल लावतो आणि त्याला त्याच्या मुलीला शोधायला सांगतो आणि तो हे पण बोलतो की त्याच्याकडून एक मोठी चूक झाली. तो जपानी माणूस भूत नसून ही व्हाईट ड्रेसवाली मुलगीच भूत आहे. आणि शमन जॉंगूला सांगतो की तो जपानी माणूस त्याच्यासारखाच एक शमन असतो आणि तो विक्टीमला वाचवण्यासाठी हे सगळं करत असतो. जॉंगू हे सगळं ऐकून कन्फ्यूज होतो आणि फायनली त्याच्या मुलीला शोधण्यासाठी घराकडे जातो. तेव्हा त्याला रस्त्यातच ती व्हाईट ड्रेसवाली मुलगी दिसते. ती बोलते की जॉंगू जर घरी गेला तर त्याच्या फॅमिली मेंबरची डेथ होईल. तिचं असं म्हणणं होतं की तो जपानी माणूस याच वेटमध्ये आहे की जॉंगू घरी गेल्यावर त्याच्या पूर्ण फॅमिलीवर शैतानी शक्तींचा हल्ला करून त्यांच्या पूर्ण फॅमिलीला संपवू. तिचं असं म्हणणं होतं की त्या भूताला पकडण्यासाठी तिने जॉंगूच्या घरात एक ट्रॅप लावला आहे आणि त्यासाठी जॉंगूला घराच्या बाहेरच थांबावं लागेल, नाहीतर तो ट्रॅप फेल होईल. तेव्हा जॉंगू बोलतो जर ती एक रक्षक आहे तर तिने जॉंगूच्या मुलीला आधी का नाही वाचवलं. तेव्हा ती बोलते की त्याची मुलगी पजेस्ड होती पण ती कोणाला हानी नव्हती पोहोचवत. पण आता जॉंगूने त्या जपानी माणसाला मारून एक पाप केलंय म्हणून ती आता जॉंगूच्या फॅमिलीला प्रोटेक्शन देऊ शकणार नाही. बट स्टील तिने एक फायनल ट्रॅप टाकलाय त्या भूताला पकडण्यासाठी आणि फॉर दिस जॉंगूला तेव्हापर्यंत घरी जायचं नाही जोपर्यंत कोंबडा 3 वेळा आवाज करत नाही. आणि मंडळी, या पॉईंटवर आपल्याला खूप जास्त कन्फ्युजन होते की शैतान नेमकं कोण आहे, ती व्हाईट ड्रेसवाली मुलगी की तो जपानी माणूस. मीनवाईल तो असिस्टंट पास्टर जपानी माणसाच्या शोधात त्याच्या घराकडे जातो कारण त्याला वाटतं की तो जपानी माणूस जिवंत असेल. आणि हो मंडळी, तो जपानी माणूस जिवंत असतो. तो एका गुहेत ब्लँकेट ओढून बसलेला असतो. सोबतच आपल्याला ह्योजिंग पण परत खूप जास्त खाताना दिसते आणि घरची लोक खूप घाबरलेली असतात. त्यांना वाटतं की ह्योजिंग अजूनपर्यंत पजेस्ड आहे. तेव्हा जॉंगूला परत शमनचा कॉल येतो आणि तो बोलतो की व्हाईट ड्रेसवाली मुलगी खोटारडी आहे आणि जर तो घरी नाही गेला तर ती सगळ्यांना मारून टाकेल. आणि इकडे ती व्हाईट ड्रेसवाली मुलगी बोलते की शमन पण त्या जपानी माणसाला मिळालेला आहे आणि आतापर्यंत कोंबड्याने पण 2दा आवाज केलेला असतो. बस थोडाच वेळ बाकी असतो तेव्हा अचानक आपल्याला त्या व्हाईट ड्रेसवाल्या मुलीकडे ह्योजिंगची क्लिप दिसते. इतकंच नाही तर त्या व्हाईट ड्रेसवाल्या मुलीकडे प्रत्येक विक्टीमची काही ना काही वस्तू आपल्याला दिसते. यावरून जॉंगू अंदाज लावतात की खरंच ही व्हाईट ड्रेसवाली मुलगीच भूत आहे आणि म्हणून मग तो त्याच्या घराकडे धाव घेतो. तेव्हा ती मुलगी जोरजोराने ओरडून जॉंगूला थांबवण्याचा प्रयत्न करते पण जॉंगू थांबत नाही. दुसरीकडे तो असिस्टंट पास्टर त्या जपानी माणसाला भेटून विचारतो की खरंच तो डेव्हिल आहे का. तेव्हा तो जपानी माणूस याचं सरळ सरळ उत्तर देत नाही. तो बोलतो की जर जपानी माणूस त्याला सगळं खरं खरं सांगेल तर तो पास्टर इकडून निघून जाईल आणि कोणालाच काही सांगणार नाही. तेव्हा तो जपानी माणूस खूप हसतो आणि बोलतो की पास्टर इकडून परत जाऊ शकत नाही. मग जपानी माणूस एका कॅमेराने त्या पास्टरचा फोटो काढत असतो. दुसरीकडे जॉंगूला आपण घरात जाताना बघतो. जसा जॉंगू घरात शिरतो तसंच त्याच्या घराबाहेर लावलेलं फूल सुकून जातं. नेमकं तसंच जसं आपण मूवीच्या सुरुवातीला फर्स्ट विक्टीमच्या घराबाहेर बघितलेलं. आणि आत गेल्यावर जॉंगूला सगळ्यांच्या डेड बॉडीज दिसतात. हे बघून तो रडायला लागतो. तेव्हा तिथं ह्योजिंग हातात चाकू घेऊन तिच्या वडिलांना मारण्यासाठी येते. तर घराबाहेर आपण त्या व्हाईट ड्रेसवाल्या मुलीला उदास बघतो. दुसरीकडे जपानी माणूस त्या पास्टरचा फोटो काढत असताना स्लोली डेव्हिलमध्ये चेंज होतो आणि तो पास्टरला विचारतो की तू आता क्लिअरली बघू शकतोय ना की मी डेव्हिल आहे की शमन. सीन चेंज होतो आणि नेक्स्ट डे मॉर्निंग शमन जॉंगूच्या घरी जातो. तिथं सगळ्यांच्या डेड बॉडीज पडल्या असतात आणि ह्योजिंग एका झुंबीसारखी दिसायला लागते. शमन ऑलमोस्ट डेड जॉंगूच्या बॉडीचा फोटो घेतो आणि परत जाताना त्याच्या हातून बॉक्स पडतो ज्यात सगळ्या विक्टीमचे फोटोज असतात. म्हणजेच हा शमन त्या जपानी व्यक्तीसाठी काम करत होता आणि तो जपानी माणूसच डेव्हिल असतो. आणि इथे या मूवीचा द एंड होतो.
मंडळी, मला माहिती आहे की आता तुम्ही सगळे कन्फ्यूज झाला आहात की मूवीमध्ये नेमकं काय झालं आणि ॲक्च्युअल डेव्हिल कोण होता. तर आता मी सगळ्यांचं कन्फ्युजन दूर करते. सगळ्यात आधी तर हा ओपन एंडेड मूवी असल्यामुळं आपण आपापली थेअरी देऊ शकतो. तर माझ्या मते ती व्हाईट ड्रेसवाली मुलगी ॲक्च्युली एक गुड सोल असते आणि जपानी माणूसच तो शैतान असतो. शमन पण जपानी व्यक्तीसाठीच काम करत असतो आणि ते दोघं मिळून विक्टीमला पजेस करायचे. पजेशनच्या काही स्टेप्स होत्या, जसं की जपानी माणूस सर्वात आधी विक्टीमच्या काही वस्तू चोरणार, त्यानंतर विक्टीमच्या बॉडीवर फोडं पडतील आणि तो पर्सन विचित्र बिहेव करणार. व्हाईट ड्रेसवाली विक्टीमला वाचवण्याचा प्रयत्न करणार. दुसऱ्या स्टेपमध्ये शमन येऊन विक्टीमचं एक्झॉर्सिझम करेल. या प्रोसेसमध्ये शमन विक्टीमच्या बॉडीवरून त्या व्हाईट ड्रेसवाल्या मुलीने प्रोटेक्शन जे टाकलं आहे ते काढून टाकणार. म्हणजेच मग विक्टीम पूर्णपणे पजेस्ड होईल. आणि थर्ड स्टेपमध्ये विक्टीम पूर्ण फॅमिलीला मारणार आणि शमन त्या सगळ्यांचे फोटोज जपानी माणसाला देईल आणि मग तो त्या फोटोजद्वारे विक्टीमच्या स्पिरिटवर ताबा घेईल. आणि चौथ्या स्टेपमध्ये ते एका नवीन विक्टीमला चूज करणार. आणि या प्रोसेसला परफेक्टली डिपिक्ट करतो मूवीच्या सुरुवातीचा सीन, जेव्हा तो जपानी माणूस मासे पकडताना आपल्याला दिसतो. हा सीन दर्शवतो की कसं जपानी माणूस रँडमली त्याच्या न्यू विक्टीमला एखाद्या माशाला जाळ्यात फसवतो, तसा तो चूज करतो. तर या होत्या पूर्ण 4 स्टेप. जॉंगूने शमनची पूजा कंप्लीट होऊ दिली नव्हती, म्हणून व्हाईट ड्रेसवाली मुलगी त्याच्या घरात तो ट्रॅप लावू शकली. पण जॉंगूने घरात जाऊन तो ट्रॅप तोडला आणि ही व्हाईट ड्रेसवाली मुलगी तोपर्यंतच कोणत्या विक्टीमला प्रोटेक्शन देऊ शकते जोपर्यंत तो कोणतं एखादं पाप कमिट करत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शमन जेव्हा एक्झॉर्सिझम करत होता तेव्हा जपानी माणूस का हर्ट झालेला. जर शमन त्या जपानी माणसासाठीच काम करत होता तर मंडळी, तो जपानी माणूस शमनच्या एक्झॉर्सिझम प्रोसेसने नाही तर व्हाईट गर्लच्या पूजेमुळे हर्ट झालेला. बट ॲट द सेम टाईम सगळ्या गोष्टी घडत असल्यामुळं आपल्याला हे कन्फ्युजन झालं की शमन एक चांगला माणूस आहे. मला आशा आहे की आता तुमचे सगळे कन्फ्युजन दूर झाले असतील. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.